15 ऑगस्टपर्यंत ही मुदत दिली आणि 15 ऑगस्टच्या नंतर ज्यांचा मराठी येणार नाही किंवा जे मराठी शिकण्याचा प्रयत्न करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याबद्दल सरकारने सांगितलेलं आहे. कामचलाऊ मराठी शिकायची होती आणि त्याची पुस्तकं जी आत्ता जारी केली संपाचं हत्यारूप असल्यावर ती निर्णय जाहीर करताना का नाही केली? निवडणूक ही बिनविरोध होते का प्रत्यक्ष मतदान घ्यावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्याला कारण होतं अर्थात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामधला जो संघर्ष झाला तो. भारतीय जनता पक्षाने आपल्या क्षमते इतकेच उमेदवार दिले. त्याचं एकमेव कारण असं आहे की हा पक्ष इतर पक्ष फोडतो किंवा आता 2 वर्ष निवडणुका नाही आहेत, मग आता तो ब्लेम घ्यायची गरज नाही एखाद्या अर्ध्या जागेसाठी. बरं, उद्धव ठाकरे लढले असते आणि त्यांना जर काहीतरी गॅसवर ठेवायचं असतं तर कदाचित काहीतरी हुल दिली वगैरे हे करू शकले असते आणि ते एकनाथ शिंदेंनी केलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवे तो गडकरींनी पूर्ण केला आणि गडकरी होते म्हणून तो पूर्ण झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर आता मिसिंग लिंकमध्ये तुम्ही खोपोलीतनं बाहेर पडल्यावर मिसिंग लिंकला आत गेला तर साधारणपणे 15-20 मिनिटातच वर जा. म्हणजे तुमची अर्धा तास पुण्याच्या प्रवासाचा वाचू शकतो आयडियली. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, विषय बरेच आहेत, नेहमीच बरेच असतात, परंतु त्यातल्या काही ठराविक विषयांवरतीच आपल्याला बोलायचं असतं कारण तुम्हाला त्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असतं. यावेळेचा विषय जे आहेत ते रिक्षावाले, टॅक्सीवाले, विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रामध्ये काम करणारे रिक्षावाले यांना मराठीची सक्ती लागू करण्याच्या संदर्भात सरकारनं थोडीशी माघार घेतलेली आहे. ही माघार का घेतली त्याच्यावरती राज ठाकरे पुन्हा बोललेले आहेत. 2 वेगवेगळ्या ठिकाणी ते बोललेले आहेत. तर त्याच्या बोलण्याचा अर्थ काय किंवा त्या बोलण्याचा गांभीर्याने सरकार काही विषय घेतं का, राज ठाकरेंचा इम्पॅक्ट सरकारवरती काही पडतो का, हे देखील आपल्याला पाहायचं आहे. दुसरा विषय तो अर्थातच राज्याची जी विधान परिषदेची निवडणूक आहे ही बिनविरोध झालेली आहे. अपेक्षा होती की भांडणं होतील, एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकतील, पण राजकारणामध्ये दिसतं तसं काही होत नसतं. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होते. आता ही बिनविरोध होण्यामागची कारणं काय आहेत, प्रत्येक पक्षाबद्दल आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्याच्या पलीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं कालच आणि हे उद्घाटन होताना जे काय सगळं नाट्य रंगलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॅफिक जामचा विषय असू दे, सुप्रिया सुळे त्याच्यामध्ये अडकलेल्या असू देत, त्यामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया असू दे आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मागितलेली माफी असू दे, या सगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. आणि अर्थातच या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार शैलेंद्र, सुरुवात करूया आपण मराठीच्या सक्ती संदर्भामध्ये. मराठीची सक्ती सरकारनं तुर्तास मागे घेतलेली आहे. मागे घेतलेली आहे म्हणण्यापेक्षा सरकारने त्यातून एक वाया मीडिया असा काढलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता 1 तारखेपासून म्हणजे कालपासून त्यांनी तपासायला सुरुवात केलेली, कोणाला मराठी येतं कोणाला मराठी येत नाही, म्हणजे कामचलाऊ मराठी ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये एक मीम पण आलेली आहे की मी नाही जाणार असं म्हणण्याकरता मराठी फारसं शिकण्याची आवश्यकता काय, कारण रिक्षावाले असंच म्हणतात ना की मला जायचंच नाहीये म्हणून. तर त्याच्यावरती मीमही आलेली आहे. पण मग कामचलाऊ मराठी म्हणजे नेमकं काय, हा एक विषय. त्याच्याकरता त्यांनी एक पुस्तिका जाहीर केलेली आहे आणि त्या पुस्तिकेच्या प्रमाणे त्यांना मराठी येतं की नाही हे तपासण्याला त्यांनी सुरुवात केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मुदत दिली आणि 15 ऑगस्टच्या नंतर ज्यांचा मराठी येणार नाही किंवा जे मराठी शिकण्याचा प्रयत्न करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याबद्दल सरकारने सांगितलेलं आहे. आता संजय निरुपम यांनी मागच्या वेळेला आपण पाहिलं तर संजय निरुपम यांनी मागणी केलेली होती, शशांक राव यांनी मागणी केलेली होती. हे मुंबई महानगर क्षेत्रातले युनियनचे नेते आहेत. हे एकीकडे होत असताना राज ठाकरे यांनी मराठीच्या विषयावरती पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करायला हवा अशा पद्धतीची एक भाषा केलेली आहे आणि खरीच आहे ती भाषा. तर ह्या सगळ्या विषयाकडे सरकारने, पहिलं आपण या विषयावर बोलूया की सरकारने नेमकी माघार का घेतली, कशासाठी घेतली, त्याच्या मागचं राजकारण काय आहे, या विषयावर आपल्याला पहिलं मतं जाणून घ्यावे लागतील. 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की आपल्याकडे कुठलाही निर्णय आला की त्याच्यावर ज्याला इंग्रजीत निजर्क रिॲक्शन म्हणतो तसे रिॲक्शन येताना दिसतात आणि ठराविक नेते, ठराविक पक्ष किंवा ठराविक व्यक्ती त्या प्रकारे रिॲक्ट होताना दिसतात. परंतु हा निर्णय जो आला ना, हा निर्णय काही नवा निर्णय नाही. म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी हा निर्णय झाला होता, पण या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. म्हणजे निर्णय झाला पण अंमलबजावणी नाही, असे अनेक विषय आहेत. त्यातलाच हा एक विषय आहे. आता मग तो आत्ताच यायचं कारण काय, तर आता मुळात आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची स्थापना 1 मेला झाली आहे, त्यामुळे 1 मे महाराष्ट्राचा स्थापना दिन आहे. तर मग
नव्या सरकारमधले परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक, त्यांनी 1 मेच्या अनुषंगाने हा निर्णय जाहीर केला थोडा आधी, की 1 मे पासून आम्ही याची अंमलबजावणी करू, म्हणजे कडक अंमलबजावणी. म्हणजे अनेक कायदे असतात आपल्याकडे, पण त्यांची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. आपल्या शहरामध्ये, आपल्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये अनेक ठिकाणी काही नो एंट्रीज असतात, काही वन वे असतात. तर नो एंट्रीत न येणं, वन वेच्या विरुद्ध जाणं किंवा वन वेत किंवा ट्रिपल सीट जाणं, सिग्नल असताना जर पोलीस बाजूला असेल तर तो सिग्नल पाळायचा, पोलीस नसेल तर हळूच निघून जायचं, विशेषतः सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा. तर जसं पूर्वी आमच्या लहानपणी जपानचं उदाहरण द्यायचे, की जपानमधला माणूस रात्री 12 वाजता जो सिग्नल पाळतो, लाल असेल तर थांबतो, म्हणून तो देश पुढे गेला वगैरे. तर काही पोलीस अधिकारी खूप वरिष्ठ दर्जावरचे आहेत, त्यांना जर याबद्दल विचारलं ते म्हणतात, आणि त्यांचं बरोबर आहे, की पोलिसांची गरज काय, म्हणजे लाल सिग्नल असताना थांबायचं हे सांगायला पोलिसाची गरज काय, हिरवा असताना जा, हे अगदी हे बेसिक ट्रेनिंग आहे. किंवा ट्रिपल सीट जाऊ नका टू व्हीलरवर, किंवा 4 व्हीलर असेल त्याच्यामध्ये 5-7 वर माणसं कोंबू नका. तर हे नियमबाह्य वर्तन करू नका हे सांगायला पोलिसाची किंवा सरकारची काय गरज आहे, हे माणसांना स्वतःलाच कळलं पाहिजे. हा एक भाग. तसं 1 मेला ज्यांना मराठी येत नसेल त्यांच्यावर कडक कारवाई करू, कायद्यात प्रोव्हिजन आहे. पण मुळामध्ये मुंबईसारखं कॉस्मोपॉलिटन शहर, की ज्याच्यामध्ये बहुसंख्येने उत्तर भारतीय लोक आहेत आज, म्हणजे तो निवडणुकीचा इश्यू होतो. म्हणून प्रताप सरनाईकांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा त्याच्याकडे केवळ प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, सरकार किंवा काही मराठीचा अभिमान एवढाच विषय नव्हता. कारण भारतीय जनता पक्षाच्या बरोबर सत्तेत आहे शिवसेना एकनाथ शिंदेची, आणि त्याचे ते मंत्री आहेत. तर कुठेतरी भाजपचाही कोंडी करण्याचा प्रयत्न होता का, अशी शंका येत होती. कारण असं की भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष यांना थोडीशी संकुचित भूमिका घेता येत नाही कधी प्रादेशिक पातळीवरची, आणि प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय भूमिका घेणं आवडतात. तसं भारतीय जनता पक्षाची आता उत्तर भारतीय मुंबईतली मोठी वोट बँक असल्यामुळे, आणि नुकतीच मुंबई महापालिकेच्या सत्तेमध्ये भाजप आलेली असल्यामुळे, त्यांचा महापौर झालेला असल्यामुळे त्यांना भूमिका घेणं अवघड जाईल. हा पण कदाचित आदमास त्याच्या मागे असावा प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली तेव्हा. पण प्रॉब्लेम असा झाला की प्रताप सरनाईक यांनी घोषणा केल्यावर भारतीय जनता पक्षाकडनं फार स्ट्रॉंग कुठली रिॲक्शनच दिली गेली नाही. म्हणजे त्यांनी थंडा करके खाओ किंवा जसं नरसिंहराव रिॲक्शनच द्यायचे नाहीत लवकर कधी. तेव्हा बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ जे काँग्रेसचे खूप गाजलेले प्रवक्ते होते ते म्हणाले होते की समटाइम्स नो रिॲक्शन इज ऑल्सो रिॲक्शन. तसं भारतीय जनता पक्षाने काही रिॲक्टच केलं नाही फार मोठ्या पातळीवर आधी. पण मग आता मुख्यमंत्र्यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायला हवं. हे लॉजिकली बरोबर आहे, पण बोलणार नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं काही मुख्यमंत्री म्हणले नाहीये. तसंच प्रताप सरनाईकांनी कारवाईची भाषा केली राणा भीमदेवी थाटात, पण त्यांना माघार घ्यायला लागली. म्हणजे सरकारची नामुष्की झाली असं नाही, पण माघार का घ्यायला लागली, तर ते असं म्हणतायत की आपण जो निर्णय घेतला भाषा सक्तीचा, आणि लोकांनी ती बोलली तरच त्यांचं लायसन्स ठेवू वगैरे. आज शशांकराव किंवा ऑटो युनियन्स किंवा रिक्षा युनियन्स आणि टॅक्सी युनियन्स यांनी जर संप पुकारला मुंबईत तर काय हाल होतील, आणि त्यांची युनियन स्ट्रॉंग आहेत. ते लक्षात आल्यामुळे प्रताप सरनाईकांना 4 पावलं मागे जायला लागलं. आणि मग व्हाया मीडिया म्हणून तुम्ही 1 महिन्यात शिका, 2 महिन्यात शिका, आणि मग काम चलाऊ शिका, मग एक पुस्तिका काढा. आता मग ही काम चलाऊ मराठी शिकायची होती, आणि त्याची पुस्तिका जी आत्ता जारी केली संपाचा हत्यार उपसल्यावर, ती निर्णय जाहीर करताना का नाही केली असा प्रश्न येतो. त्यामुळे प्रताप सरनाईकांनी उत्साहाने केलं, हेतू त्यांचा निश्चित चांगला असेल. म्हणजे कदाचित मराठी यावं उत्तर भारतीयांना हा असेल, किंवा भारतीय जनता पक्षाची कोंडी करायचा असेल. पण राजकीय पातळीवर ते फसले आणि मागे जायला लागलं, हा एक भाग. तुम्ही जसं विचारलं की राज ठाकरे बोलले, तर राज ठाकरे यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय ते बरोबर आहे की उत्तर भारतीयांनी मराठी बोललंच पाहिजे मुंबईत धंदा करायचा असेल तर, किंवा महाराष्ट्रात करायचा असेल तर. कर्नाटकमध्ये तुम्ही कानडी न येऊन चालेल का, चेन्नईमध्ये तामिळनाडूमध्ये तमिळ न येता चालेल का, केरळमध्ये पश्चिम बंगालमध्ये बंगाली न येता तुमचं काम भागेल का, नाही भागणार. कारण ते लोक आपल्या भाषेबद्दल कळवे आहेत. आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये चर्चा केली तसं की ते लोकांना आवडलं होतं, आणि तेच वस्तुस्थिती ती राज ठाकरेंनी आता मांडली, जी आपण मागच्या आठवड्यात मांडली होती, की मुळामध्ये सार्वजनिक ठिकाणी कुठेही आपला अन्य कोणाशी व्यवहार असेल, आपण आपल्या घरात तर मराठी बोलतोच, पण इतर कोणाशीही व्यवहार असेल आणि ती व्यक्ती अनोळखी असेल तर आपण मराठीच बोललं पाहिजे. त्या व्यक्तीला मराठी येत नसेल तर ही त्या व्यक्तीची अडचण आहे, आपला प्रॉब्लेम नाही आहे. त्या माणसाला मराठी येत नाही म्हणून आपण काहीतरी कावरे बावरून आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत बोलणं हा काही त्यांच्यावरचा उपाय नाही आहे. आणि तेच आता राज ठाकरे सांगतायत की मराठी माणसांनी सगळीकडे मराठी बोललं पाहिजे, आणि तो चांगला उपाय आहे. पण अनेकदा असं होतं की जर लोकांचं काम अडणार असेल तर काय,
मग तुम्हाला ऍडिशनल भाषा येतं तर लोक त्याचा वापर करतात आणि मग तिथेच कुठेतरी मराठीची पिछाड व्हायला सुरुवात होते का काय याचा विचार करायची गरज आहे मूलगामी पातळीवर. आणि तो आता राज ठाकरे म्हणतात तो विचार अगदी बरोबर वाटतो. पण महानगरांमध्ये म्हणजे मुंबईसारखं शहर आहे, दिल्लीसारखं शहर आहे, अशा शहरांमध्ये तुम्हाला असा भाषेचा आग्रह धरून काम भागेल की नाही अशी शंका वाटते. म्हणून मग त्या लोकांना इतर भाषा बोलाव्या लागतात, कारण काही ठिकाणी त्यांचं काम होत नाही. म्हणजे त्यांनी जे गुजराती पाट्या लावतात तुमचं धाडस कसं होतं असं ते म्हणाले. पण आज परिस्थिती अशी आहे की काही भाग हे गुजराती बहुल आहेत. जसं दिल्लीमध्ये करोलबागचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे दरवर्षी गेल्या 25-30 वर्षाच्या निवडणुकांमध्ये फिश मार्केट दिन म्हणजे चांदणी चौकाचा मतदारसंघ करोलबागेचा भाग जो आहे तो किंवा सीआर पार्क सारखा भाग आहे चित्तरंजन पार्क तिथे मछली मार्केट देऊ कारण बंगाली लोकांना मासे आवडतात. तर हे शेवटी सगळं निवडणुकीच्या राजकारणाकडे येऊन थांबतं आणि अपीजमेंट पॉलिटिक्स किंवा सवंग लोकप्रियता मिळावी किंवा आपल्या ऑडियन्सला खुश करावं म्हणून या प्रकारे या गोष्टी बोलल्या जातात आणि तेच करायचा प्रताप सरनाईकांनी प्रयत्न केला. त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने रिॲक्शनही तशीच दिली आहे. राज ठाकरे अर्थातच त्यांची भूमिकाच कायमची आहे, म्हणजे भूमिपुत्रांची भूमिका आहे, मराठीची भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेमध्ये बदल नाही कारण ते मराठीच्या हितासाठी लढणारे तेवढाच एक पक्ष कायमस्वरूपी दिसतो. फक्त त्यांचा आग्रह पाट्या लावायचा जो असतो ते आंदोलन ते म्हणतात मीच वर्षभर आंदोलन करायचं का बाकी कोणी उतरणार की नाही त्याच्यात. त्यामुळे त्यांची भूमिका रास्त आहे. पण आज सरकारला मागे जायला लागले त्याचं कारण असं की पूर्ण तयारीनिशी तो निर्णय घेतला गेला नव्हता, त्याचे प्रोज आणि कॉन्स बघितले गेले नव्हते आणि म्हणून आता 4 पावलं मागे जावं लागतंय. पण आत्ता सगळ्यांची विधानं लक्षात घेता आणि पुढची 2 वर्ष निवडणुका नसल्यामुळे आता हा जो निर्णय आहे हा रेटला जाईल. आणि जसं फडणवीस देखील म्हणालेले आहेत मुख्यमंत्री की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यावी लागेल. म्हणजे हा आता कुठेतरी मराठी शिका, काम चालवू शिका, त्याची एंट्रन्स द्या, त्याची तोंडी परीक्षा द्या आणि मग त्याचं लायसन्स जाईल या पातळीपर्यंत ती पावलं उचलली जातील असं आता दिसतंय. आणि हे देखील देर आहे दुरुस्त आहे या पद्धतीने पुन्हा म्हण मी हिंदी वापरतोय पण उशिरा सुचलेलं शहाणपण का होईना सरकारला सुचलंय, प्रताप सरनाईकांना सुचलंय आणि उत्तर भारतीयांनाही मराठी शिकण्याचं सुचेल अशी आशा करूया. निश्चितपणे थोडंसं आपण पुढे जाऊया कारण हा विषय पुन्हा 15 ऑगस्ट ज्या वेळेला येईल ज्यावेळेला ही मुदत संपेल त्यावेळेला पुन्हा एकदा नव्याने येणारच आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. राज्यामध्ये विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आणि प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणुकीची अशा टोटल 10 जागांसाठी अर्ज भरण्याची तारीख होती 30 तारखेपर्यंत ती संपली. त्या दिवशीपर्यंत निवडणूक ही बिनविरोध होते का प्रत्यक्ष मतदान घ्यावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्याला कारण होतं अर्थात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामधला जो संघर्ष झाला तो हा एक विषय झाला. दुसरा विषय भाजपाने आपल्याकडे इतके मोठ्या प्रमाणावरती ताकद असून सुद्धा आणखी एक उमेदवार द्यायचं ठरवलं नाही. कारण जर महायुती म्हणून जर ताकद पाहिली त्यांची तर त्यांच्याकडे खूप जास्त मतं होती. जर त्यांनी उमेदवार देऊन जिंकण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ते जिंकलेही असते. आपल्याला माहिती नाही आता घडेल नेमकं काय झालं असतं, परंतु ती शक्यता होती तरी त्यांनी ते केलं नाही. आणि तिसरीकडे काँग्रेसला प्रत्येक वेळेला माघार घ्यायला लागते आहे. पहिली माघार घ्यायला लागली आहे ती राज्यसभेत निवडणुकीकरता शरद पवारांसाठी माघार घेतली. दुसरी माघार घेतली ती त्यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बारामतीमधून माघार घेतली. आणि आता विधान परिषदेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार नसताना सुद्धा त्यांनी दिलेला अंबादास दानवे जे काँग्रेसशी चर्चा करून दिले नाहीत तरी सुद्धा काँग्रेसला पुन्हा माघार घ्यावी लागली. यामागे नेमकी काय कारण आहेत म्हणजे आपण 3 टप्प्यामध्ये जर हा विषय आपण पाहिला तर या 3ही टप्प्याबद्दल आपल्याला विश्लेषण करावं लागेल. त्याच्यामध्ये काँग्रेसनी बऱ्याचदा मला असं वाटतं की आपल्याकडे इथे फेस व्हॅल्यूवर किंवा त्या दिवशीचे बाईट्स त्या दिवशीच्या बातम्या याच्यावर मतं बनवली जातात. पण मी दिल्लीत 4.5 वर्ष काम केलंय, 4.5-5 वर्ष, आणि त्यातल्या अनुभवात काँग्रेस कव्हर करताना असं लक्षात येतं की काँग्रेसमध्ये असं कुठेतरी एखादी व्यक्ती आयसोलेटेड पद्धतीने एखादा निर्णय घेत नाही. म्हणजे एखादी साखळी असते ना त्या साखळीतली मधलीच कडी काही ठरवत नाही आता तुटायचं का म्हणून, तो भार अख्ख्या साखळीलाच असाही होतो, कुठेतरी तुटतं तो ती कडी असते. तशा पद्धतीने ते बघावं लागतं. तसं काँग्रेसमध्ये हे जे आपल्याला असं वाटत होतं बारामतीच्या वेळेला सुद्धा की हर्षवर्धन सपकाळांनी ठरवलं की निवडणूक लढायची बारामतीतली आणि मग उमेदवार नंतर मागे घेतला आणि मग त्यांनी वरती चर्चा केली नव्हती वगैरे अशा बातम्या देखील झाल्या. पण मला असं वाटतं की शरद पवारांच्या बारामतीमध्ये तिथे सुनेत्रा पवार निवडणूक लढणार आहेत, तिथे आपण एखादा उमेदवार जाहीर करायचा, मग तो कुठल्या तरी विशिष्ट कम्युनिटीचा द्यायचा, हे सगळं करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी वरिष्ठांची चर्चा केली नसेल असं मला वाटत नाही. म्हणजे दिल्लीतल्या हायकमांड शिवाय त्यांचं पान हलत नाही असा तो पक्ष आहे.
म्हणजे निवडून आलेले सगळे आमदार समजा पूर्ण बहुमताचे आले 150 आमदार महाराष्ट्रात, तरी सुद्धा एका ओळीचा ठराव करतात की हायकमांड सांगतील तो आम्ही मुख्यमंत्री मान्य करू. या पद्धतीचे ठराव वर्षानुवर्ष झालेले आहेत महाराष्ट्रात. तसं असेल तर हर्षवर्धन सपकाळ एकतर्फी एकटा माणूस निर्णय घेतो का? तर तसं नसतं. आणि हे मुद्दाम मी आपल्या पाहणाऱ्या लोकांना कळावं म्हणून सांगतोय की ती बारामतीची पोटनिवडणूक असो, शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय असो, या सगळ्या विषयांमध्ये काँग्रेसमध्ये निर्णय होतो तो जसं यथा गच्छती सागरम आहे ना, म्हणजे सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम, म्हणजे आकाशातलं पडलेलं पाणी समुद्राला जातं तसं कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवम प्रति गच्छती, म्हणजे तो विष्णूकडे जातो, अशा प्रकारचं एक सुभाषित आहे. तसं काँग्रेसमधला कुठलाही निर्णय हा हायकमांडवरनं येतो. म्हणजे जिल्हा परिषद ग्रामपंचायत पासून काही तिढा झाला की शेवटी सोनिया गांधींच्या पातळीपर्यंत जावं लागतं. आणि हे काँग्रेसचं आजचं नाहीये, वर्षानुवर्ष. आणि बहुतांश पक्षांची आता तशी स्थिती व्हायला लागली, कारण ते सगळे त्यांचंच अनुकरण करू लागलेले आहेत. तसं हर्षवर्धन सपकाळांनी एकतर्फी हा निर्णय घेतला नव्हता. उलट या निवडणुकीत आमदारकीच्या आत्ताच्या विधान परिषदेच्या शिवसेनेने लास्ट मोमेंटला अचानक अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर केली, आणि ती सुद्धा अशी ऑफिशियली जाहीर झाली नाही. आदित्य ठाकरेंनी जाता जाता सांगितलं मी चाललोय, दानवे भरतात अर्ज म्हणून. पळापळ झाली सगळ्या माध्यमकर्मींची. तोपर्यंत माहितीच नव्हतं काय होणार आहे, कारण आधी हर्षवर्धन सपकाळ जाऊन भेटले होते उद्धव ठाकरेंना. सुप्रिया सुळांनी विधान केलं होतं की उद्धव ठाकरेंनी लढावी, अनेकांना वाटत होतं उद्धव ठाकरेंनी यावं. मग उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट झाल्याची एक बातमी आली, खरी खोटी आजही ते स्पष्ट झालेलं नाही, कारण दोघांकडनं तसं सांगितलं गेलं नाही. पण तरी देखील उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत आणि महाविकास आघाडीतले सगळ्यात मोठे नेते आहेत. हर्षवर्धन सपकाळ आजही म्हणतात, सुप्रिया सुळेही ते बोलल्या नाही तरी सपकाळांच्या विधानावर क्रॉस करत नाहीयेत की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या राज्यातले नेते आहेत. आणि स्टेचर वाईज माजी मुख्यमंत्री म्हणून जसं पृथ्वीराज चव्हाण पण आहेत आज काँग्रेसमध्ये, पण ते ज्या प्रमाणात सक्रिय आहेत किंवा निष्क्रिय आहेत असं म्हणूया आपण, सक्रिय नाहीत, ते लक्षात घेता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा असतील आणि मोठे नेते आहेत, आणि म्हणून त्यांनी विधान परिषदेत असावं असं मत मी देखील व्यक्त केलं होतं मागच्या आठवड्यात. पण तरी देखील उद्धव ठाकरेंनी कुठेतरी निर्णय घेतलाय आणि त्यांनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली आहे. मग त्याचा अर्थ काय? तर पुन्हा ते आपल्या वडिलांच्या मार्गाने चालले, ते रिमोट कंट्रोल होऊ पाहतात आता, कारण ते कुठल्याही सदनाचे सभागृहाचे सदस्य नाहीत, पण सगळ्या किल्ले त्यांच्या हातात असणार, सगळे निर्णय फायनली ते घेणार. असं जर असेल तर ते पुन्हा रिमोट कंट्रोल या महाविकास आघाडीचा होणार का? म्हणजे सोनिया गांधी त्यांना रिमोट कंट्रोल होऊ देतील असं मला वाटत नाही, किंवा शरद पवार आहेत तोपर्यंत ते देखील होऊ देणार नाहीत. म्हणजे सोनिया गांधी शरद पवार यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंचं स्टेचर काही वरचं नाहीये, पण तरी देखील आज ते महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत ही वस्तुस्थिती आहे, कारण ते माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी त्यांनी अंबादास दानवेंची उमेदवारी दिली, आणि ती देताना काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याशी चर्चा केली नाही. आणि ह्याचा राग म्हणून ताबडतोब हर्षवर्धन सपकाळांनी रिॲक्शन दिली, आणि ती योग्यच होती की कदाचित म्हणजे आता आम्हाला तुम्ही निवडणुका लढवायला फोर्स करताय, आणि ते जर झालं असतं तर काय झालं असतं, तर मतविभागणी झाली असती अर्थात, आणि त्याच्यामध्ये सगळा महाविकास आघाडीचा फियास्को झाला असता. पण सपकाळांनी जी भूमिका मांडली, त्यांना उमेदवार लढवायचा नव्हताच, त्यांना परिषदेला कुठला उमेदवार द्यायचा नव्हता, त्यांना भविष्यातली आश्वासनं हवी होती. हा, आणि म्हणून जसं सपकाळांनी जाहीर केला आम्ही उमेदवार देतो, तसं पळापळ करत शिवसेनेच्या नेत्यांना पाठवावं लागलं उद्धव ठाकरेंना त्यांना भेटायला. मग तिथेच आपले सतेज पाटील असतील किंवा वडेट्टीवार असतील आणि सपकाळ असतील. तर काँग्रेसच्या निर्णयामध्ये काही वाहिन्यांवर बातम्यांमध्ये लोक म्हणतात की काँग्रेसचे जे पुढचे भावी नेते आहेत, म्हणजे कोण, विश्वजित कदम असतील किंवा अमित सतेज पाटील देशमुख असतील. सतेज पाटील होतेच मिटिंगला, पण हे लोक का दिसत नाहीत या सगळ्या घडामोडींमध्ये? तर काँग्रेसचं फंक्शनिंग असं होत नाही की कलेक्टिव्हली सगळे आले, बसले, निर्णय घेतला, लोकांप्रमाणे प्रदर्शन केलं, असं काही नाही. आज महाराष्ट्राचे प्रभारी किंवा महाराष्ट्राचे प्रभारी चयनित झाला आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष सपकाळ आहेत, तर ते निर्णय घेतात आणि त्यांच्यावर सगळी जबाबदारी असते. कुणीतरी इतकं भारी म्हणले की माणिकराव ठाकरे कुठे दिसत नाहीत. आता माणिकराव ठाकरे हे माजी प्रदेशाध्यक्ष असले तरी आज त्यांच्याकडे गोव्याचा प्रभार आहे, आणि ते गोव्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत. ते अजिबात इथे येत नाहीत, ना गलत नाहीत. आपण त्यांना भेटल्यावर ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारायला भेटूया म्हटलं तर ते म्हणतात नको नको, बाहेर कुठेतरी जाऊ, तुम्ही गोव्यात या मग भेटू. कारण काँग्रेसमध्ये कळेल तुम्ही इथे येऊन लुडबुड केली, मला दिलंय ते काम मी करतो, हे काँग्रेसचं कल्चर आहे, आणि तेच भाजपचंही आहे. तुमचा ब्रीफ सोडून दुसरीकडे नाक घातलं तर लगेच पंख कापले जातात, असा तो पक्ष आहे. आणि त्यामुळे आता सपकाळ यांनी निर्णय घेतल्यावर त्यांना शिवसेनेचे नेते भेटायला आले पळत पळत, आणि त्यांनी ते आश्वासन घेतलं की आता तुम्हाला परिषद आम्ही सोडली असेल तर 2 वर्षांनी जी राज्यसभेची जागा होईल ती आम्हाला हवी, आणि ह्याच्यात नुकसान कोणाचं पुढच्या आहे? वर्षीच होते, 28लाच होते. हो, 1-1.5 वर्षांनी. आणि त्यावेळेला
त्यावेळेला नुकसान कोणाचं होणार आहे तर संजय राऊतांची जागा रिकामी होणार आहे. म्हणजे त्यांना परत मिळतं का नाही. आणि संजय राऊतांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी काय सांगितलं, 500 दिवस आहेत अजून. 500 दिवस म्हणजे काय, म्हणजे 1.5 वर्ष आहे. तर 500 दिवसांनी निवडणूक आहे तेव्हा बघू. म्हणजे कम्युनिस्ट लोक ही टर्म वापरतात, वी विल क्रॉस द ब्रिज वेन वी अराइव्ह ॲट द ब्रिज. पुलापाशी आलं की आम्ही बघू कसा क्रॉस करायचा आहे. ती टर्म आज संजय राऊत वापरतायत. याचा अर्थ 500 दिवसांनी जेव्हा येईल तेव्हा मी मॅनेज करेन आणि परत होईल का काय, हा त्यांना आत्मविश्वास असावा. किंवा त्यावेळेला काँग्रेसला टांगायचं का काय असं वाटत नाही मला. म्हणजे असं त्यांच्या उदाहरणार्थ ध्वनीत होतं, पण तोही निघू शकतो अर्थ. ते करू शकतील की नाही शंका आहे. पण 500 दिवसांनी काय वेळ कुणी पाहिलंय, अनेक उलटापालटी होऊ शकतात. आणि त्या अर्थाने राजकारणामध्ये आज आणि आत्ता महत्वाचं असतं ते आज शिवसेनेच्या पदरात पडलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत इतरही वैशिष्ट्य आहेत की तुम्ही काही विचारलं तर मी सांगेन. नाही, भाजपाचा विषय तो मग तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे महायुतीकडे इतकी जास्त मतं असताना देखील महायुतीने एक्स्ट्रा जागा लढवायचं नाही ठरवलं. कारण म्हटलं त्यांनी जर मनात आणलं असतं तर कदाचित मी आता कागदोपत्री संख्याबळ पाहिलं की ते दिसत नाहीये तसं की महाविकास आघाडीचा उमेदवार पडला असता म्हणून. परंतु असं झालेलं आहे ना याच्यापूर्वी. प्रसाद लाड अगदी काठावरती निवडून आलेले आहेत. नाही म्हटलं तरी अशोक भाई जगताप जे आहेत, हे भाई जगताप येण्याची शक्यता नसताना चंद्रकांत हांडोरे पडले आणि भाई जगताप निवडून आलेले आहेत. ही पण उदाहरणं झालेलीच आहेत ना आपल्याकडे. त्यामुळे सगळ्या बाजूनी शक्यता असताना एकेकाळी विलासराव देशमुखही पडलेले आहेत विधान परिषद निवडणुकीमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेता भाजपनी हे आजमावायचं ठरवलं नाही. याचं कारण काय, म्हणजे महायुतीनेच एकंदरीतच. नाही, 2 गोष्टी अशा आहेत की महायुतीमध्ये आत्ता जे 3 घटक पक्ष आहेत त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसने झिशान सिद्दीकींना दिलं आणि त्यांना अजित पवारांनी शब्द दिला होता असं ते म्हणाले त्यांची प्रतिक्रिया देताना. पण अजित पवारांनी आणखीन काही लोकांना शब्द दिले होते, पण ठीक आहे त्यांचा पाळला गेला आणि त्यात मायनॉरिटी दिलेले. आता ते खरं निवडणुकीला पडले वरुण सरदेसाईंच्या इथे, तरी देखील त्यांना दिलंय. त्यांची काय गणित त्याच्या मागे मला माहित नाही आणि त्याचे अर्थ काहीही करता येऊ शकतात. पण भारतीय जनता पक्षाने आपल्या क्षमते इतकेच उमेदवार दिले. त्याचं एकमेव कारण असं आहे की हा पक्ष इतर पक्ष फोडतो किंवा आता 2 वर्ष निवडणुका नाहीयेत, मग आता तो ब्लेम घ्यायची गरज नाही एखाद्या अर्ध्या जागेसाठी. बरं, उद्धव ठाकरे लढले असते आणि त्यांना जर काहीतरी गॅसवर ठेवायचं असतं तर कदाचित काहीतरी हुल दिली वगैरे हे करू शकले असते आणि ते एकनाथ शिंदेंनी केलं. पण उमेदवार जे दिले त्याच्यामध्ये कर्जतकरांची उमेदवारी जी आहे, सुनील कर्जतकरांची, कारण या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये माधव भंडारींवर अन्याय झाला अशी चर्चा खूप झाली होती. कर्जतकर सुद्धा आज म्हणजे त्यांना इतक्या वर्षामध्ये कुठलंही पद नाही आणि मी त्यांना प्रदेश शाखेमध्ये किंवा अनेकदा भेटलो. म्हणजे स्थानिक निवडणुकांच्या वेळेला, म्हणजे महापालिकेच्या किंवा आमदारकीच्या किंवा लोकसभेच्या कुठल्याही निवडणुकीत त्यांच्याकडे जर काही काम दिलं तर ते जुने भाजपचे जे कार्यकर्ते काम करायचे त्या पद्धतीने अक्षरशः चाळणी करून मतदारसंघाची त्यांना माहिती असते. म्हणजे जातीचं गणित असेल, आकडेवारी असेल, त्याच्यानंतर त्या आकडेवारीतली कॉम्प्लेक्स गणित, म्हणजे एखाद्या वॉर्डामध्ये काय आहे, प्रभागात काय, आमदारकीच्या ठिकाणी काय आहे, त्यातनं जात गणितामुळे काय होतं, हा उमेदवार असेल तर काय होईल, तो असला तर कशी मतं पोलराईज होतात, इथपर्यंतचा त्यांचा अभ्यास अतिशय विस्मयकारक म्हणावा लागेल असा आहे. आणि ते इतक्या सिन्सिअरली काम करतात की कधीही पदाची अपेक्षा किंवा असं काही न बाळगता, म्हणजे वर्षानुवर्ष जवळपास 50 वर्ष असं काम करणं. म्हणजे शरद पवार राजकारणात आहेत आणि सत्तेच्या राजकारणात 67 झाल्यापासून त्यांची 60 वर्ष पूर्ण होतील पुढच्या वर्षी. पण कर्जतकरांसारखे हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी संघाकडे आहेत की जे कुठलीही अपेक्षा न ठेवता 50 वर्ष काम करतात. सत्ता असो नसो, जे काम दिलंय ते प्रकाशात न येता अंधारात राहून करायचं, अशी माणसं आहेत म्हणून ते आज सत्तेप्रत आलेले आहेत. आणि हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांचे इतरही 2 उमेदवार तसेच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त एक कोल्हे जे आहेत ते तसे ट्रॅडिशनली भारतीय जनता पक्षाचे नाहीत, बाकी सगळे मूळ भाजप आले आहेत आता. पण कोल्ह्यांच्या बाबतीत असं आहे की राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडे नगर जिल्हा सोपवलाय का, तर तसं नाही. बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांचं साप मुंगसाचं नातं सगळ्यांना माहिती आहे. विदिन काँग्रेस ते होतं भांडण, आज ते भाजपकडे आले विखे पाटील. पण म्हणून विखे पाटलांवर अख्खा जिल्हा दिलेला नाही. कारण राम शिंदे कर्जत जामखेडमध्ये पडले, रोहित पवार निवडून आले, त्याच्यात सुजय विखे पाटलांची आणि रोहित पवारांची मैत्री ही पण चर्चेचा विषय झाली होती. त्यामुळे तिथे राम शिंदे पडले, आज तिथे रोहित पवार आमदार आहेत. पण तिथनंच आज कोल्ह्यांना दिल्यानंतर काळे कोल्हे यांचं युद्ध, त्याच्यानंतर विखे पाटलांच्या हातात एकट्याच्या नगर जिल्हा दिलेला नाही, हे कुठेतरी सिद्ध करताना राम शिंदे पण आहेत, ते आज परिषदेचे सभापती झालेत, तिथनं कोल्हे आमदार झाले. तर मुळामध्ये मंत्रिपद देताना राधाकृष्ण विखे पाटलांना आणि गिरीश महाजनांना अर्ध अर्ध दिलं होतं, इरिगेशन अख्खं दिलेलं नाही. कोणाला तरी कृष्णा खोरे, कोणाला तरी आणखीन काय गोदावरी. तर हे करताना पंख कापलेत आणि ताकदही दिली.
पण एकट्याच्या हातात नगर जिल्हा दिलेला नाही, कारण नगर जिल्हा महत्वाचा आहे. हे सगळं बॅलन्स करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी आणि महाराष्ट्रातले श्रेष्ठी म्हणजे फडणवीसच असतात, त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केलेला दिसतो. दुसरी गोष्ट, हे जे कर्जतकर आहेत ते पण कर्जत जामखेडच्या भागातले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे फार लोकांना माहीत नसतं म्हणून सांगतो. तर नगर जिल्ह्यामध्ये उद्या जर अशी वेळ आली की भारतीय जनता पक्षालाच लढायचंय, तर तिथेही कर्जतकर येऊ शकतात. हे आत्ताच मी कॉशन करून ठेवतो. येतील का नाही मला माहित नाही, म्हणजे सगळे पक्ष वेगळे लढले तर ती पण शक्यता असते. म्हणून हे सगळं लक्षात घेऊन आत्ताच्या उमेदवाऱ्या दिल्यात भारतीय जनता पक्षाने. आणि शिंदेंनी पूर्णपणे वेगळा डाव खेळला. म्हणजे शिंदेच्या दोन्ही उमेदवार पूर्णपणे वेगळा डाव खेळ तुम्ही असं म्हणताय, परंतु 4 वेळच्या टर्म असलेल्या नीलम गोरेंना रिपीट केलं. पक्षामध्ये त्यांच्या नाराजी होती त्याबद्दल. तशी तर बच्चू कडू बद्दल पण नाराजी होती, परंतु नीलम गोरे हा जुनाच चेहरा कायम ठेवला आणि बच्चू कडू हा एक नवीन चेहरा आणला त्यांनी. म्हणजे त्यांनी विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला की नाराजी असलेल्या लोकांना बाजूला ठेवून शिंदेनी त्यांची स्वतःचं जे काय मत होतं ते पुढे रेटलं. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की अचलपूरमधनं बच्चू कडू येतात आणि अचलपूरमध्ये म्हणजे त्यांचं बँकेच्या घोटाळ्याचे विषय, बोंड्यांनी केलेले आरोप तिथल्या अमरावतीतल्या, अशा अनेक तिथे यशोमती ठाकूरांसारखे लीडर आहे. त्यामुळे बच्चू कडू हे स्वतः देखील दोनदा निवडून आलेत आणि स्वतःच्या ताकदीवर आले. बच्चू कडू जे आता पडलेले आहेत ते भाजपच्या उमेदवारासमोर पडलेले हो आहेत. बरोबर आहे. म्हणूनच एकनाथ शिंदेनी त्यांना उमेदवारी दिली आहे की त्यांना आता बळ देणं हा एक भाग. पण बच्चू कडू विधान परिषदेचे आमदार झाले काय किंवा सभेचे आमदार झाले काय, त्यांनी शिंदेना काही फरक पडत नाही. त्यांना आमदार करताना त्यांच्या बरोबरची त्यांची जी संघटना आहे, कारण बच्चू कडूंचं काम जे आहे ते मुख्यत्वे 2 पातळीवरचं आहे. ते कापूस शेतकऱ्यांसाठी त्यांनी आवाज उठवला. दुसरं म्हणजे अंध, अपंग, दिव्यांग यांच्यासाठीचं जे त्यांचं काम आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे बच्चू कडू हा वंचितांचा आवाज आहे अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहायला गेलं. ठीक आहे, त्यांनी अतिरेक केला, मग निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली, हे ठीक आहे. पण आजही बोलण्याचं राजकीय चातुर्य त्यांच्याकडे आहे आणि ते फडणवीसांवरही थेट टीका करू शकतात. म्हणजे आज माध्यमांमधनं फडणवीसांच्या बद्दल खूप मोठी टीका केली तर ते काहीतरी त्या माणसाच्या विरुद्ध काहीतरी करतील आणि मग तशी भीती नसलेला नेता बच्चू कडू आहे आज. ते बोलण्यात पटाईत आहेत, चतुर आहेत, त्यामुळे ते त्यांची विधानं वळवतील तशी. पण त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती आपल्या लोकांना सांगायलाच घेतली की मी काय तुमच्यापासून लांब गेलेलो नाही, मी काय फिरलेलो नाही आहे, मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक आहे, आमदारकी मिळवली तरी तुमच्यासाठीच करणार आहे काम. त्यामुळे हे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण ते होतं. त्यांना काही एकनाथ शिंदेना निष्ठा सांगायची नव्हती ना फडणवीसांना सांगायची होती. आपला ऑडियन्स लांब जाऊ नये हे बघायचं होतं, कारण त्यांना पुढे कुठेतरी परत राजकारणात सक्रिय व्हायचंच आहे. हा एक भाग. नीलम गोरेंच्या बाबतीत शिवसेनेने एक फार मोठी चूक केली आता महापालिका निवडणुकांच्या वेळी, की पुण्यासारख्या शहरामध्ये जर त्यांनी फडणवीसांच्या बरोबर युती केली असती, म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून लढले असते महापालिका, तर त्यांच्या 10-15 जागा येऊ शकल्या असत्या. आज लोकांना माहीत नाहीये पुण्याच्या महापालिकेमध्ये शिवसेनेच्या 0 जागा आहेत आज. म्हणजे एकनाथ शिंदे पॉवरफुल नेते म्हणून एस्टॅब्लिश झाले. मुंबईच्या शेजारी पुणे आहे. मराठवाड्यात बऱ्यापैकी शिवसेना होती पहिल्यापासून, पण पुण्यासारख्या शहरात पूर्वीपासून शिवसेना होती. तिथे मनसे देखील स्ट्रॉंग झाली काही काळ, अनेक नगरसेवक त्यांचे आले, पण शिवसेनेचा आज एकही नगरसेवक नाही. आणि ही वस्तुस्थिती असल्यामुळे आणि पुण्यात ग्राउंड असल्यामुळे शशिकांत सुतार आणि विनायक निमाडांसारखे आमदार होते. शशिकांत सुतार तर मंत्री होते 3 वेळेला कोथरूडला आमदार होऊन मंत्री होते. चंद्रकांत मोकाटे त्यांचे आमदार होते. दीपक पायगुडे शिवसेनेचे मंत्री होते. पुढे विनायक निमाड झाले. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्यात पण त्यांच्याकडे आमदार होते. राजाभाऊ रायकर असतील, खाटपे होते पूर्वी मला वाटतं. तर असे नाही, खाटपे पडले होते मला वाटतं. तर तसं त्या पातळीवर पुणे शहरामध्ये आपला प्रेझेन्स नाही आहे. आणि पुण्यामध्ये आज बाहेरनं आलेले म्हणजे काँग्रेसमधनं आलेले आबा बागुल किंवा रवींद्र धंगेकर ह्यांचं ऐकून एकनाथ शिंदेंनी चूक केली आणि त्यांना त्याचा पश्चाताप झाला. त्यांना लक्षात आलंय काय चुकलंय ते. म्हणून त्यांनी नीलम गोरेंना आता पुन्हा उमेदवारी दिली आहे. कारण असं की आता नीलम गोरेंना नाकारली आणि त्या जर इतर कुठे गेल्या तर परवडणार नाही. दुसरीकडे एक महिला नेता म्हणून त्या पलीकडे जाऊन सभापतीचं उपसभापतीचं काम केलेलं असल्यामुळे त्यांच्यासारखं नेतृत्व गमावणं अशक्य नाही. त्यात त्या महिला ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज 50% महिला आरक्षण, 33% महिला आरक्षणाकडे जाताना त्यांना डावलणं अवघड होतं आणि आपल्या पक्षाची स्थिती आणखीन वाईट करण्यापेक्षा त्यांना उमेदवारी देऊन काही प्रमाणात पुण्यात पुढे काही सावरता येईल का हा त्यांचा प्रयत्न असेल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने या 2 उमेदवाऱ्या शिवसेनेच्या आहेत. निश्चितपणे हे सगळं पाहिल्यानंतर प्रज्ञा सातवांची जी पोटनिवडणूक झालेली आहे आता, कारण भाजपामध्ये त्या आल्या, काँग्रेसची 1 जागा त्यांनी कमी केली आणि प्रज्ञा सातवांना पुन्हा पोटनिवडणुकीसाठी दिली होती. तिथे देखील काँग्रेसनी किंवा महाविकास आघाडी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला नाही.
कारण ती पडण्याची शक्यता होती म्हणून दिला नाही. नाही, जनरली काय होतं की राजीव सातव हे राहुल गांधींच्या जवळचे होते. त्यांनी गुजरातमध्ये प्रभारी म्हणून काम केलं होतं, अतिशय उत्तम आणि अतिशय डायनामिक नेतृत्व होतं राजीव सातव. आणि त्यांचं अचानक करोना काळात निधन झालं आणि त्या धक्क्यातनं म्हणजे त्यांच्या पत्नीने कसं काय भाजप जॉईन केलं याचं आश्चर्य वाटतं. कारण ते अतिशय निष्ठावान काँग्रेसचे नेते होते आणि अतिशय भविष्य चांगलं असलेले नेते होते. त्यांचा स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाशी काहीतरी प्रॉब्लेम हो, त्यात तो प्रॉब्लेम झाला. पण त्यांनी असं म्हटलं की माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजपकडे आले. मग हीच भूमिका घेऊन अजित पवार पण आले होते ना, त्यामुळे आता त्यांना तसा दोष देता येत नाही. पण त्या आल्यात आणि ती निवडणूक ते एकतर्फी जिंकतील असंच अंदाज असल्यामुळे काँग्रेसने उमेदवारी द्यायची नाही असं ठरवलं. दुसरीकडे राजीव सातव आमचे कार्यकर्ते त्यांच्या पत्नीविरोधात उभं केलं नाही हे श्रेय घेता येतं. ही दोन्ही कारणं असल्यामुळे लढलेली नाही. निश्चितपणे. आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही पुण्याचे आहात, मुंबईमध्ये तुमचं येणं जाणं कायम असतं. मुंबई पुणे प्रवास हा अत्यंत तापदायक प्रवास आहे. म्हणजे एकेकाळी 95च्या सुमारास ज्या वेळेला महायुतीची सत्ता आली होती किंवा त्यावेळेच्या युतीची सत्ता आली होती तेव्हा बाळासाहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तो गडकरींनी पूर्ण केला आणि गडकरी होते म्हणून तो पूर्ण झालेला आहे, हे वस्तुस्थिती आहे. मात्र तोच एक्सप्रेसवे आता नरक यातना बनण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. कारण तिथे 12-12, 14-14 तास वाहतुकीची कोंडी अनुभवलेली आहे लोकांनी. मी स्वतः अनेक वेळेला अनुभवलेली आहे, तुम्ही तर असंख्य वेळा अनुभवलेली असेल. ही सोडवण्याकरता एक मिसिंग लिंक जी होती ती आता त्यांनी तयार केलेली आहे. ह्या मिसिंग लिंकचा गौरव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेला आहे. पण ह्या मिसिंग लिंकचं उद्घाटन होताना म्हणजे त्यातही आव्हानं भरपूर होती, त्रासदायक काम होतं. मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसनं तर ती फाईलच बंद केलेली होती 2010च्या वेळेला, ज्यावेळेला हा विषय सुरू झाला त्यावेळेला. मात्र अत्यंत कठीण इंजिनिअरिंगचं कौशल्य दाखवणारं अशा पद्धतीचं हे काम आत्ताच्या वेळेला यशस्वीपणे पार पडलेलं आहे. मुंबईहून पुण्याकडे जाण्याकरता आणि पुण्याहून मुंबईकडे येण्याकरता एक सुलभ मार्ग तयार झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. मिसिंग लिंकच्या ऐवजी आता कनेक्टिंग लिंक म्हणा असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. मात्र ह्या सगळ्या गोंधळामध्ये उद्घाटनाच्या वेळेला पुन्हा एकदा तो प्रचंड ताप वाहतुकीचा कोंडीचा लोकांना सहन करावा लागला होता. त्याच्यामुळे उलट्या रिॲक्शन आलेल्या आहेत. खुद्द सुप्रिया सुळे सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टीचा आढावा जर घ्यायचा झाला तर तो कसा घेता येईल? 2-3 भाग आहेत की पुणे मुंबई महामार्गावर द्रुतगती महामार्ग तयार झाला त्याच्या आधीची परिस्थिती फारच वाईट होती. म्हणजे जर एखादी दरड कोसळली तर 25 तास लागले, 16 तास लागले, या पद्धतीने पूर्वी झालंय. एकदा डेक्कन क्वीनचे डबे बोरघाटात दरीच्या अलीकडे 5 डबे डिरेल झाले होते आणि तेव्हा मुंबई पुण्याला 33 तास लागले होते. आणि मग त्यावेळेला जे काय न भूतो न भविष्य ते हाल झाले होते लोकांचे, त्याला अनेक वर्ष झाली. म्हणजे एक वडापाव आम्ही 150 रुपयाला घेतला त्या काळात, म्हणजे जेव्हा 1 रुपयाला 2 रुपयाला असेल तेव्हा. या पद्धतीने पाणी सुद्धा विकत घ्यायला लागलं. खूप हाल झाले लोकांचे त्यावेळेला, कारण ते अशा ठिकाणी डबे डिरेल झाले होते डेक्कन क्वीनचे की ऍक्सेसला मदतच मिळू शकत नव्हती. खूप अवघड होत होते. त्यामुळे मुळामध्ये घाटातनं पुणे मुंबई रस्ता काढलाय तीच एक अद्भुत गोष्ट आहे. 2 शहरांच्या मध्ये डोंगर रांगा आहेत आणि त्याच्यातनं तो रस्ता काढलाय तेव्हा त्याला पॅरलल रस्ता करणं अवघड आहे. म्हणून आता हा जो रस्ता आहे तो, जसं फडणवीस म्हणाले ते बरोबर आहे की तो रस्ता नव्हता म्हणून ती मिसिंग लिंक होती. ती लिंक एस्टॅब्लिश केली म्हणून त्याला कनेक्टिंग लिंक म्हणा, हे बरोबर आहे. म्हणजे ते सरळ न जाता थोडंसं असं वाकडं जाऊन जातं, पण कुठेतरी ते एका लोणावळ्याच्या लेकच्या किंवा तळ्याच्या खालनं रस्ता केलाय. आणि म्हणूनच तुम्ही म्हणालात, उल्लेख केलात तो शब्द नेत्यांनीही वापरला आणि खरंच आहे. अटल सेतू बघा, 22 किलोमीटर समुद्रावरनं आपण जातो. कोस्टल रोड समुद्रा खालनं तुम्ही जाता. तीच गोष्ट इथे एका तळ्याखालनं रस्ता केलाय, वर हवेतनं रस्ता केलाय. की तो कुठे आहे तर पूर्ण दरीमध्ये हवेतनं रस्ता आहे. त्यामुळे तिथे वारं प्रचंड वेगाने वाहतं आणि ते जे वारं आहे टायगर हिल म्हणतात त्याला ना? टायगर हिल मध्ये, ते टायगर हिल कारगिल मध्ये आहे. टायगर व्हॅली आहे, टायगर व्हॅली आहे. तर ह्या टायगर व्हॅलीमध्ये मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला, कारतलब खाना आणि वेढा टाकला होता आणि तो शिवाजी महाराजांनी तो वेढा तोडला. नेताजी पालकरांनी गनिमाला एका बाजूला अडवलं, ती पण लढाई तिथं झाली. म्हणजे टायगर व्हॅलीमध्ये वाघाच्या छातीने महाराज लढले कारतलब खानाशी आणि वेढा तोडला. तिथे आज आजच्या काळामध्ये आपण इतिहासातनं धडा घेताना कुठेतरी शत्रूवर मात करायची. अगदी निसर्गामध्ये आपल्याला डोंगरातनं पलीकडे जाणं अवघड आहे. एक रस्ता झाला, रेल्वे मार्ग झाला, द्रुतगती महामार्ग झाला, त्याच्यावरही कोंडी होतीये कारण प्रचंड वाहतूक वाढलेली आहे 2 शहरातली. त्यात ज्या बॉम्बे बेंगलोर मार्गाने गाड्या जातात, म्हणजे मुंबईकडनं बँगलोरकडे,
त्या हेवी गाड्या खूप जास्ती लोड असतात, त्या तिन्ही लेन ऑक्युपाय करतात, म्हणून तुम्ही जे म्हणाले तसे जाम लागतात. त्याच्या पलीकडे जाऊन या कार्यक्रमाच्या वेळेला आणि आदले 2 दिवस जाम व्हायची 2 वेगवेगळी कारणं होती. काय होतं की द्रुतगती महामार्गावर कायम जाम होतात असं नाहीये. थोडंसं स्मार्टली काम करताना आपण जसं म्हणतो टेक्नॉलॉजीचा वापर, लिंक्डइन, इंस्टाग्राम, मोबाईल टेक्नॉलॉजी याचा वापर करा. मग तासाला बुलेटिन असतात, हायवे अथॉरिटीच्या वेबसाईट असतील. आपण जर माहिती घेतली की कुठे जाम आहे कुठे नाही, तर जाम मध्ये जाऊन आणखीन एका गाडीची भर टाकण्यापेक्षा बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन 2 तास आराम केला असं तरी चाललं असतं लोकांनी. पण इतक्या स्मार्टली प्रत्येक माणूस काम करत नाही. तो गृहीत धरतो नाही निघेल जाम होईल, म्हणजे जाम मध्ये अडकल्यावर आपलं वाटतं आत्ता मार्ग निघेल मग मार्ग निघेल. पण स्मार्टली ते शोधावं किती वेळ लागेल हे करताना कोणी दिसत नाही. तर कुठेतरी ते एक करण्याची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे या 3 दिवसातल्या जाममध्ये 2-3 कारणं होती. मागच्या आठवड्यामध्ये वंदे भारत गाडीचे म्हणजे अख्ख्या देशामध्ये वंदे भारतचे फार मोठे अपघात झालेले नाहीत, पण पुणे स्टेशनला म्हणजे दुपारी 4ला निघते बॉम्बेहून गाडी, मुंबईहून गाडी, बॉम्बे नाही म्हणायला पाहिजे, मुंबई म्हणायला पाहिजे आपण, माफ करा. तर मुंबईहून निघालेली गाडी सोलापूरला जाते. ती 4ला इथनं निघते, 4:05ला. ती 7:15 पुण्यात जाते आणि पुढे 3-3.25 तासात सोलापूरला जाते. त्याचा डबा पुणे स्टेशनला घसरला बरोबर. आणि तो तिथनं हलवण्यासाठी जवळपास अख्खी रात्र लागली. म्हणजे तो 7 वाजता पुण्यात पोहोचतो, तर पुण्याच्या पुढे ती गाडी जाऊ शकली नाही डबा घसरल्यामुळे. तेव्हा डेक्कन क्वीनने लोकांना सोलापूरला पोहोचवण्यात आलं रेल्वेने, तातडीने. ती डेक्कन क्वीन पुण्याला पोहोचते 8:30ला, 8:15 ती इथनं माणसांना घेऊन गेली सोलापूरकडे. त्या गाडीतनं सगळे सोलापूरचे लोक पोहोचवले. ती डेक्कन क्वीन परत आली आणि सकाळी 7-7:30 पर्यंत त्या डबे हलवायचं काम चाललं होतं. म्हणून त्या दिवशी सकाळी जे मुंबईत लोक आले त्यांना 4-5 तासाचा लेट किंवा विलंब सहन करावा लागला. तो होतो न होतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी इकडे मुंबईला वाशीच्याकडे या भागामध्ये एक टँकर उलटला होता. त्यामुळे मोठ्या रांगा लागल्या होत्या. म्हणजे तो जामचा जो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, कास्केडिंग इफेक्ट कमी होतो न होतो तोच हा. तिसरीकडे मिसिंग लिंकचं उद्घाटन आहे, त्यामुळे व्हीआयपी मुवमेंट असते, थोडे रस्ते थांबले, अमुक झालं तमुक झालं, त्यामुळे परत जाम झाला. तर अशा 2-3 कारणांमुळे लागोपाठ 3 दिवस जामच्या बातम्या आल्या. आणि जसं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाटात सांगितलं की मिसिंग लिंक जी आहे ती आता खोपोलीपासून पुढे जे घाटात गर्दी होते, अमृतांजन पॉईंटला मोठा जाम होतो कारण तिथे वळणं अवघड आहे, त्यामुळे हेवी गाड्या अडकतात, तिथे जाम जास्ती होतो. म्हणून तो क्युम्युलेटिव्हली खोपोलीपर्यंत जाणं होतो. खोपोलीतनं निघाल्यावर जर गाडी लगेच थोडी वर गेली तर मग अर्धा तास लागतो किंवा 20 मिनिटात होतो. तिथनं जाम लागला तर 40 मिनिटं लागतात आणि त्याच्यावर पुणे मुंबई प्रवासाचा वेळ ठरतो. हा माझा 10-12 वर्षाचा अनुभव आहे, आठवड्यात 3दा वगैरे मी जातो. तर आता मिसिंग लिंक मध्ये तुम्ही खोपोलीतनं बाहेर पडल्यावर मिसिंग लिंकला आत गेलात तर साधारणपणे 15-20 मिनिटातच वर जा. म्हणजे तुमची अर्धा तास पुण्याच्या प्रवासाचा वाचू शकतो आयडियली. पण छोट्या गाड्या रस्त्यावर खूप जास्त असतात. हेवी गाड्यांमुळे तिन्ही रोड अडतात, पण छोट्या गाड्यांची संख्या खूप आहे, त्यामुळे त्या मोठ्या संख्येने असलेल्या छोट्या गाड्या म्हणजे खासगी कार्स वगैरे त्या जर या मिसिंग लिंक मधनं किंवा कनेक्टिंग लिंक मधनं पास झाल्या आणि फटाफट गेल्या, तिथे जाम म्हणजे लोक सेल्फी काढत बसले, मध्येच मुक्काम टाकले, कारण सेन्सर आहेत, कॅमेरे आहेत, पण त्या सगळ्यांनी जर कारवाई करा असं आव्हान देत बसले सिस्टीमला, तर त्यापेक्षा तुम्ही चालत्या गाडीत घ्या वाटल्या सेल्फी किंवा काय घ्यायचे ते, पण बाहेर न येता, जीवाला धोका न करता आणि दुसऱ्याला त्रास न देता. तेव्हा ट्रॅफिक थांबेल असं काही वर्तन करू नये असं आव्हान आत्ताच आपण करूया. आपण काही सरकार नाही आहोत, पण एक समाजातले घटक म्हणून हे मी आवाहन करतो. आणि दुसरं असं की मुख्यमंत्री म्हणाले सुप्रिया सुळेंना उद्देशून की आज तुम्ही अडकला ट्रॅफिकमध्ये, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली सगळ्याच नागरिकांची. ती त्यांचं सरकार म्हणून कर्तव्य, मुख्यमंत्री म्हणून. पण यापुढे तुम्ही अडकणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसं मला वाटतं की आशादायक चित्र आहे की हा कनेक्टिंग मार्ग सुरू झाल्यामुळे, मिसिंग लिंक म्हणजे कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे जाताना अक्षरशः कुठलाही घाट नसलेल्या पद्धतीने, वळणावळणाचा रस्ता नाही, काय नाही, पोटातलं पाणी आणणार नाही, सपकन आपण जाऊ. आणि ज्या भागातनं जाणार आहोत तिथनं दरी बघण्यासारखी मजा नाही. म्हणजे जसं डेक्कन क्वीनला विस्टाडोम केलेलं आहे तसं उघड्या गाड्या असल्या तर त्यातनं जायला तर खूपच जास्त मजा येईल तिथे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मिसिंग लिंक झाली आहे, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक महत्वाची भर पडली, त्याचं स्वागत करायला हवं एवढंच. निश्चितपणे मंडळी, आपण लक्षात घेतलं असेल की आतापर्यंत जी काय आम्ही सगळी चर्चा केली, या सगळ्या चर्चेतून तुम्हाला बऱ्याच गोष्टी उलगडलेल्या असतील. मग तो राजकारणाचा भाग असेल, मुंबई पुणे प्रवास असेल किंवा मराठीची सक्ती असेल, या सगळ्या विषयावरती आपण चर्चा केलेली आहे. अगदी बारकाईने जाऊन त्या विषयामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. काही विषय सुटले देखील असतील, मात्र ढोबळ मनाने आपण बराचसा विषय हा
तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोमवारी म्हणजे 4 तारखेला, आज आपण 2 तारखेला हे रेकॉर्ड करतो आहोत, 4 तारखेला पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यांचे निकाल आहेत. त्या निकालाबद्दल आपल्याला निश्चितपणे उत्सुकता असणार आहे. त्या निकाल कसे येतील यावर देखील आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. ती चर्चा आपण निकाल लागल्यानंतर निश्चितपणे करूया. त्याचे अधिक गणित जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.